संभाजीनगरच्या महानगरपालिकेमध्ये बनावट नोटा उधळणं भोवलंय। मनसैनिकांवरती गुन्हा दाखल झालाय। छत्रपती संभाजीनगर मनपामध्ये नोटा उधळणाऱ्या मनसैनिकांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेच्या पार्किंग धोरणाविरोधात आंदोलन करण्यात आलं। महापालिकेला भीक लागली आहे अशा घोषणा देत कागदी नोटा उधळल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष चंदू नौपुते, गणेश साळुंके आणि अन्य दोघांवरती सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणामध्ये सिटी चौक पोलीस ठाण्याचे हवालदार पांडुरंग रामाजी गोरे यांनी फिर्याद दिली आहे। मनसैनिकांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। महापालिकेमध्ये बनावट नोटा उधळणं हे मनसैनिकांना भोवलेलं आहे। संभाजीनगरच्या महानगरपालिकेमध्ये मनसैनिक गेले आणि तिथे बनावट नोटा उधळल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे मनसैनिकांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। संभाजीनगरच्या महानगरपालिकेमध्ये बनावट नोटा उधळणं चांगलंच महागात पडलंय। विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। विजय, मनसैनिकांवरती गुन्हा दाखल झालेला आहे, याचं कारण म्हणजे पालिकेमध्ये जाऊन नोटा उधळणं आणि त्यामुळे गुन्हा दाखल झालाय। नक्कीच त्याचे जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 दिवसापूर्वी मनसेकडून जे आहे ते आंदोलन करण्यात आलं होतं। महानगरपालिकेच्या दलनामध्ये नोटा उधळण्यात आल्या होत्या। त्यानंतर अनेक ठिकाणी पार्किंगची समस्या निर्माण झाली होती। त्यामुळे वाहनं जे आहे ते रस्त्यावरती उभा राहत होते आणि त्या वाहनावरती महानगरपालिका 500 ते 1000 रुपये दंड आकारत होते आणि बेकायदेशीर वसुली करत असल्याचा आरोप करत मनसैनिकांनी थेट महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये दलनामध्येच नोटा उधळल्या होत्या। त्यामुळे या संबंधित आता मनसैनिकावरती गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक दिवसापासून ही समस्या निर्माण झाली होती। त्यामुळे 500च्या नोटा ह्या मनसैनिकांकडून मीटिंगमध्ये उधळण्यात आल्या होत्या। त्याचे अगदी धन्यवाद विजय। आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट जाणून घेऊ। संभाजीनगरच्या मनसैनिकांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। मनसैनिकांनी महापालिकेमध्ये जाऊन नोटा उधळलेल्या आहेत आणि यावरूनच त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे।